अरे पैसे हाँ तिथे ठेवले होते पैसे पैसे कुठे गेले? मंदा चला निघायचं का? हो अगं काय हे सगळं हा अजून आवरलं नाही तुझं? कालपासून काय करत होतीस तू? आवडते झालंय माझं ते मला ना जरा ते मी ठेवलेले पाईप कुठे ठेवले ते सब मग काल नाही का बघायचं हे हलगर्जीपणाची हद्द झाली हा तुझी. तुम्ही जरा शांत राहा मी बघते ना मी जरा ते मी तयार होते तुम्ही आवरा 5 मिनिटं. मला काय आवरायचंय? आमचं आवरून झालंय. आम्ही आता निघायच्या तयारीमध्ये आहोत. आणि ही सुष्मिता कुठे गेली आहे? सुष्मिता कोण? हा फोन कर तुम्ही तिला फोन करा विचारा कुठे आहे ती. फोन लावा तिला कळेल तुम्हाला. अरे परमेश्वरा अवघड आहे तुम्हा दोघींबरोबर कुठं बाहेर जाणं म्हणजे. बरं आता हे कपडे ठेवायचे का त्यात? मी ठेवते सगळं मी करते सगळं. तुम्ही जा तयारी करा जा. आले मी आले. काही खरं नाही या दोघींचं. बापरे देवा इथे पण कुठे गेले? इथेच तर ठेवले होते. इथेच ठेवले होते. देवा पैसे हो आनंद निघतोय. झाली सगळी तयारी. हा आलोच. चल. काय अर्पिता तू तयार नाही झालीस अजून? चल फ्लाईटची वेळ झाली निघायचं आपल्याला. तू जा मी नाही येणार आहे. काय तू लग्नाला येणार नाहीयेस? नाही. काय झालं आता? मला नाही यायचंय. अर्पिता अतिरेक करू नकोस आता. फ्लाईटची वेळ झाली आपली. तुला आता काही वेगळं आमंत्रण द्यायचंय का? आता परत तेच सगळं बोलत बसायचंय. चल उठ लवकर आवर पटकन. नाही मी नाही येणार. अर्पिता समर अरे तिला नको आग्रह करू. ती नाही येणार. अरे आदिराशी जोरदार भांडण झालंय तिचं. बघ ना कशी रुसून बसली आहे. काय झालंय? बरं ठीक आहे आपण नंतर बोलूया विषयावरती. हा चल आता फ्लाईटची वेळ झाली आणि तू मोठी आहेस ना अर्पिता. तू समजून घे ना. दादा मी मोठी आहे ना म्हणूनच मी अधिराला समजावायला गेले. पण तिने माझं काहीच ऐकून घेतलं नाही. मला नाही कळत आहे अधिरा त्या घरात कसं ऍडजस्ट करणार आहे. खूप काळजी वाटते रे मला तिची. म्हणूनच मी तिला सगळं सांगायला गेले समजवायला गेले. पण तिने माझं काहीच ऐकून घेतलं नाही. उलट माझ्याशी भांडायलाच लागली. हे बघ अधिराला जर हे सगळं पटायचं असतं ना तर या आधीच पटलं असतं. आता लग्नाची वेळ आली त्यामुळे प्लीज आता वेळ वाया घालू नकोस. चल उठ आणि आवर लवकर. तुमच्या बॅग्स दिल्या काकू? हो गेले. हां अंशू गाडी सांग. हो दादा मी सांगितलं. हां नाही इथेच आहे अजून. हो निघतोय इथेच आहे अजून. मम्मा अगं ही दोघं आपलं काहीच ऐकत नाहीयेत. अधिराचं लग्न होणार त्या मुलाशी. नो वे. काय? नाही हुकमाचा एक्का अजून बाकी आहे. म्हणजे लग्नात कळेल.
आनंद सगळी तयारी झाली ना? नाही म्हणजे पाहुण्यांची व्यवस्था वगैरे. हो आजी, सगळी तयारी झाली आहे. तुम्ही सगळेजण रूम मध्ये जा, आराम करा आणि तयार होऊनच खाली या. तोवर मी रिसेप्शनच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. हा, चा चा. सरपोतदार पोचले का? हो, विचारा त्यांना. नाहीतर गोव्यात ते पहिल्यांदाच आले असतील ना. एवढं मोठं रिसॉर्ट पाहिलं पण नसेल. हरवले तर? काही काय बोलतेस? अगं हरवणार नाही ते, पण त्यांना यायला उशीर झाला ना तो समोर खूप चिडेल, नाही का हो आई? मम्मा, अगं दादाने डेस्टिनेशन वेडिंग ठेवलंय ना, म्हणून त्यांना ऍटलीस्ट गोवा तरी बघायला मिळते. अर्पिता, तू का अशी बोलतेस? तुला माहितीये का ते इथे येऊन गेलेत की नाही? ते नाही ना? अगं आले असतील, पण बसने 12-13 तास प्रवास करून. सो व्हॉट? चला चला बास आता. चला आपापल्या रूम मध्ये जाऊया आणि तयार व्हायला लागूया. निकिता, आजीला घेऊन जा. आजीच. चला आई या. सरकुंकारांची फॅमिली कुठपर्यंत आली बघतो. मी त्यांना विचारलं होतं, मी एअरपोर्टला गाडी पाठवतो. म्हणजे ताई नेहमीप्रमाणे नाही म्हणाल्या. पण तू काळजी करू नको, आपला सगळा स्टाफ आहे त्यांच्याबरोबर, येतील ते. आणि सगळी अरेंजमेंट नीट आहे. हो झालीये. मी काय म्हणतो, तू पण तयार होऊन ये पटकन. नवरदेव चला. बॉडीगार्ड सोडत येत आहेत सगळेजण येत आहेत. सगळी व्यवस्था झालेली आहे, काळजी करू नकोस. आनंद, सगळ्या गोष्टींमध्ये नीट लक्ष द्यायचं. या कार्यक्रमामध्ये कुठलाही गडबड गोंधळ होता कामा नये. काहीही होणार नाही, सगळं निर्विघ्न पार पडेल. डोंट वरी. छान दिसतोयस. हॅलो. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.